नेते असं म्हणता आहेत की पराभव समोर दिसतो आहे, त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केला जातो. जसं लोकसभा निवडणुकीतही एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की संविधान बदलण्यात येईल, तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोग आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय विरोधकांकडून. असं कोण म्हणतंय? महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का? आहेत ना, फडणवीस नेतृत्व करतात, अजित पवार करतात, एकनाथ शिंदे करतात. असं तुम्ही म्हणताय. पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मतचोरीच्या माध्यमातून, घोटाळ्यांच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला. आणि नॅरेटिव्ह सेट करणं जे म्हणताय हा एक राजकीय भाग आहे. तुम्ही काय केलं इतके वर्ष? नरेंद्र मोदींनी काय केलं? अमित शहा काय करतायत? देवेंद्र फडणवीस काय करतायत? लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते. तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नॅरेटिव्ह वगैरे सेट करावं लागेल. नॅरेटिव्ह फेक नसतो. नंबर एक, फेक नॅरेटिव्हची जी योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपनं केलं. फेक नॅरेटिव्ह राहुल गांधीविषयी, उद्धव ठाकरे साहेबांविषयी, राज ठाकरेंविषयी, काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनी काम केलेलं आहे, सुरू केलं आहे, आम्ही नाही.